तुम्हाला माहितीये, चिपळूण जवळ परशुरामांचं एक मंदिर आहे. या मंदिराच्या रचनेवर मुघल वास्तुकलेचा खूप मोठा प्रभाव आहे. यामागे एक कथा सांगितली जाते. आदिलशहाच्या बेगमची ताटवे समुद्रामध्ये बुडाली होती. समुद्राचा देव परशुराम आहे हे तिला माहिती होतं. तिने परशुरामांना एक नवस केला आणि ती म्हणाली, जर का माझी ताटवं परत मिळाली तर मी परशुरामांचं एक मंदिर बांधेन. काय आश्चर्य, 2-3 दिवसातच तिची ताटवे तिला परत मिळाली आणि तिने जो नवस केला होता त्याप्रमाणे तिने हे परशुरामांचं मंदिर बांधलंय. त्या मंदिराचा जो घुमट आहे त्यावरून तरी मुघल वास्तुकलेचा नमुना आपल्याला बघायला मिळतो. हे मी आज सांगतेय कारण आज आहे परशुरामांची जयंती. असं मानलं जातं, कोकणची निर्मिती ही परशुरामांनी 400 योजने समुद्र मागं हटवून केली. कोकण किनाऱ्यावरच्या सर्व प्रदेशामध्ये परशुरामांची भक्तिभावाने पूजा केली जाते. तिथं ही कथा सांगितली जाते. केरळची निर्मिती सुद्धा परशुरामांनी केली असं म्हटलं जातं. भारतामध्ये परशुरामांची अनेक मंदिरं आहेत. ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र परशुराम शस्त्र आणि शास्त्र यामध्ये पारंगत अशी त्यांची ओळख. त्यांनी शिवाची कडक अशी तपश्चर्या केली आणि परशुला प्राप्त करून घेतलं. भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणजे भगवान परशुराम. सज्जनांशी सज्जनपणे आणि दुर्जनांशी दुर्जनपणे असा त्यांचा व्यवहार असायचा. अधर्म्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांनी कधीही मागं पुढं पाहिलं नाही. आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धेने आपण त्यांच्याकडे बळ, शक्ती, तेज याची मागणी करूयात. धन्यवाद.